मित्रांनो, बीड हे नाव ऐकलं की दोनच गोष्टी आठवतात. एक म्हणजे दुष्काळ आणि दुसरं म्हणजे ऊसतोड काम. पण अशाच या दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये असं एक गाव आहे ज्यामध्ये डॉलरचा पाऊस पडतो, ज्यामध्ये दर महिन्याला लाखो रुपये या ठिकाणी गावामध्ये येतात. आणि ह्या गावातलं प्रत्येक तरुण ऑनलाईन काम करून या ठिकाणी लाखो रुपये कमवत आहे. त्याची स्वप्ने आहेत ती पूर्ण करत आहेत. आणि ह्या सर्व तरुण मुलांचे गुरु म्हणजेच अक्षय रासकर सर महिन्याला 40 लाख रुपये कमवतात फक्त ऑनलाईन काम कर. आता तुम्ही म्हणाल की नेमकं हे असे तरुण काय करतात की ज्याने हे एवढे लाखो रुपये कमवत आहेत? तर ते करतात ब्लॉगिंग. आता तुम्ही ब्लॉगिंग म्हणलं की तुमच्या मनात आला असेल की कॅमेरा घेऊन हॅलो दोस्तों मेरा नाम ये है और आज हम ये करने जा रहे हैं. तर ही ब्लॉगिंग नाही, याला म्हणतात ब्लॉगिंग. आणि BLOGGING ब्लॉगिंग. ब्लॉगिंग म्हणजे काय? तर मित्रांनो, वेबसाईट बनवणं, वेबसाईटवरती आर्टिकल लिहिणं. आता तुम्हाला हे लक्षात आलं नसेल तर तुम्हाला कोणताही प्रश्न पडला तर तुम्ही डायरेक्ट गुगलवरती जाता आणि सर्च करता. जसं आता लाडकी बहीण ट्रेंडिंगला आहे, तर तुम्ही काय करता की लाडकी बहीणचा अर्ज कसा करायचा ते इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये तुम्ही सर्च करता. तर सर्च केल्यानंतर वेगवेगळ्या वेबसाईट येतात. या ठिकाणी गव्हर्नमेंटची वेबसाईट येत नाही, वेगवेगळ्या वेबसाईट येतात. त्यानंतर या वेबसाईटवरती तुम्ही जाता, त्याच्यावरती तुम्हाला मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये या ठिकाणी उत्तर भेटतात. त्याच्यावरती ॲड्स पाहिलेले असतील तर ते जे ॲड आहे ते ॲडवरती क्लिक होतात किंवा त्या वेबसाईटवरती किती विजिटर्स आहेत त्याच्यावरती हे ॲड्स अवलंबून आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की यूट्यूबसारखंच आहे ब्लॉगिंगमध्ये? तर नाही. यूट्यूबवरती तुम्हाला 3 ते 4 हजार व्ह्यूजचा $1 किंवा $1.5 भेटतो आपल्या इंडियामध्ये. पण या ठिकाणी ब्लॉगिंगमध्ये तसं नाही आहे. ब्लॉगिंगमध्ये जर नीश चांगला असेल तर 1,000 व्ह्यूजचे तुम्हाला $3 $4 $4 पण भेटतात. आणि हे जर तुम्ही इंटरनॅशनलसाठी करायचं म्हणलं तर या ठिकाणी तुम्हाला 1,000 व्ह्यूजचे $20 $25 $25 पण भेटू शकतात. आता तुम्ही म्हणाल की यूट्यूबवरती पण तसंच आहे. यूट्यूबवरती जर तुम्ही USA साठी चॅनल बनवला तर या ठिकाणी तुम्ही लाखो रुपये कमवाल. 1,000 व्ह्यूजचे तुम्हाला $4 $5 पण भेटतात. ठीक आहे. पण या ठिकाणी यूट्यूबवरती जर तुम्हाला ग्रो व्हायचं असेल किंवा कोणत्याही सोशल मीडियावरती जर तुम्हाला ग्रो व्हायचं असेल तर या ठिकाणी तुमचा व्हॉईस पाहिजे, तुमचा आवाज पाहिजे, तुमचं तोंड या ठिकाणी दाखवलं पाहिजे, तुमची बरोबर स्क्रिप्ट तुम्हाला लिहिता आली पाहिजे. पण याच्यामध्ये तसं आहे का? काहीच नाही. आर्टिकल रायटिंग आली पाहिजे जी तुम्ही मारामार 15 ते 20 दिवसात शिकू शकतात. 15 ते 20 दिवसात आर्टिकल रायटिंग शिकले, कीवर्ड रिसर्च वगैरे शिकायला थोडंसं वेळ आहे. ब्लॉगिंग तुम्ही 1 आणि 2 आठवड्यात शिकणार नाही. तुम्ही जसं त्याच्यामध्ये घुसाल तसं तुम्ही शिकत राहाल. आता ब्लॉगिंगचे बरेचसे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत, पण त्याच्यावरती मी टिप्पणी करत नाही आहे. पण 3 ते 4 दिवसात शिकवतात लोक. तर अशा पद्धतीची ही ब्लॉगिंग आहे. थोडासा विषय भरकटलो आपण, परत विषय घेऊया अक्षय रासकर सरांवरती. तर हे एवढे पैसे कसे कमवतात? त्याचं जर इंस्टाग्राम ओपन केलं तर 1,000 2-2 हजारची कमाई आहे त्यांची एका दिवसाची. 1,000 रुपये नाही, $. 1,000 का कमाई आहे त्यांची एका दिवसाची. तर हे नेमकं काय करतात? हे नेमकं काय करतात? काही हॅक आहे का त्यांच्याकडे? तर मित्रांनो, हॅक वगैरे काही नाही आहे. त्यांची टीम आहे, त्यांच्याकडे 20 ते 25 लोकं आहेत जे त्यांच्यासाठी काम करत आहेत. आर्टिकल त्यांचे दररोज खूप सारे आर्टिकल पब्लिश होत असेल. त्याचबरोबर त्यांच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, ॲडसेन्स लोडिंग वगैरे त्यांना सर्व जमत आहे. सोशल मीडियाचं ट्रॅफिक आहे. अशा पद्धतीने ते एक किंग आहेत, एक ब्लॉगिंगचे किंग म्हटलं त्यांना तर जमल. तर त्याच्याकडे सर्व रिसोर्सेस आहेत. त्यामुळे त्यांची आज अर्निंग आहे ती $1,000 $2,000 एवढी आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही कमवू शकतो का $1,000 $2,000? हो, नक्कीच तुम्ही कमवू शकता, पण लगेच नाही. यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. 5 महिने, 6 महिने, 7 महिने, 1 वर्ष, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. यांच्या मराठीमध्ये वेबसाईट आहेत, हिंदीमध्ये वेबसाईट आहेत आणि एकाच वेबसाईटवरती अक्षय रासकर सर हे काम करत नाही. वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, वेगवेगळ्या निशेसमध्ये आहेत आणि यामध्ये त्यांच्याकडे भरपूर सोशल ट्रॅफिक आहे आणि आर्टिकल रायटर्स भरपूर आहेत. त्याच्यामुळे त्यांना हे एकदम सोपं आहे. रँक करणं वगैरे, SEO करणं खूप सोपं आहे. पण तुमच्यासाठी ते अवघड जाणार आहे. आणि जेव्हापासून अक्षय रासकर सरांच्या न्यूज या ठिकाणी न्यूज चॅनलवरती आल्यात, यूट्यूबर्सवरती त्या यूट्यूबर्ससोबत त्यांचे इंटरव्ह्यू आलेले आहेत, तेव्हापासून अनेक लोक या ब्लॉगिंगमध्ये आलेले आहेत. आणि यामध्ये मित्रांनो त्याच्यामुळेच कॉम्पिटिशन आहे ते खूप वाढलेलं आहे ब्लॉगिंगचं. आता पुढचा जो व्हिडिओ आहे तेव्हा येणार आहे की ब्लॉगिंग खरंच तुम्ही करू शकता का? म्हणजे 2024मध्ये ब्लॉगिंग डेड तर नाही झाली AI-मुळे. जर AIचा उपयोग करून तुम्ही आर्टिकल लिहू शकता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ खूप रँडम आहे, म्हणजे मी जे मनात येईल ते बोलत आहे. त्याच्यामुळे थोडासा विषय इकडं तिकडं होतो आणि स्क्रिप्ट वगैरे मी काही केलेलं आहे. थोडेसे कट असतील 1-2, बाकी काही कट नाही केलेलं. त्यामुळे थोडंसं समजून घ्या.
पुढचे जे व्हिडिओ असतील ते एकदम प्रोफेशनल थोडेसे असतील, याच्यापेक्षा हा खूप रॅन्डम व्हिडिओ आहे आणि थोड्याशा चुका झाल्या असतील तर अक्षय रासकर सरांवर संपूर्ण एक व्हिडिओच मी या ठिकाणी बनवलेला आहे. जर तुम्ही तो चेक नसेल केला तर चेक करू शकता. व्हिडिओ बायोमध्ये लिंक भेटेल किंवा आपल्या चॅनलवरती जावं तुम्ही आणि अक्षय रासकर सरांचा एक व्हिडिओ भेटेल, त्याच्यावरती मी संपूर्ण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ते करतात ब्लॉगिंग काय असेल हे तुम्हाला कळलं असेल. ब्लॉगिंग म्हणजे काय हे तुम्हाला जो प्रश्न पडला आहे याचं एक साधं उत्तर आहे की एक वेबसाईट बनवायची. आता हे तुम्ही म्हणाल की आम्हाला कोडिंग येत नाही, काय येत नाही, कसं काय वेबसाईट बनवणार. तर वेबसाईट बनवण्यासाठी कोडिंग वगैरे काही लागत नाही आहे. वेबसाईट तुम्ही या ठिकाणी आरामात यूट्यूबवरचे व्हिडिओ बनवू शकता. यामध्ये तुम्हाला थोडासा खर्च आहे 3,000 रुपयापर्यंत, ज्यामध्ये तुम्हाला होस्टिंग आणि डोमेन घ्यायचे आहेत. आता होस्टिंग म्हणजे काय, डोमेन म्हणजे काय हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किंवा तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला कळेल की होस्टिंग म्हणजे काय, डोमेन म्हणजे काय. ठीक आहे, आणि मित्रांनो बरेच लोक आहेत जे मला म्हणतात की आम्हाला हे ब्लॉगिंग शिकायचे, हे करायचे. तर यूट्यूबवरती मी तुम्हाला शिकवणार आहे ब्लॉगिंग. मी जे शिकलो ते सर्व तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि असं नाही की मी काही पेड घेणार नाही, सगळं फ्रीच आहे. तर पेड पण आपण घेणार आहोत जे तुम्हाला लवकरच करणार आहेत. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो जे 2,000 3,000 तुम्ही कोर्ससाठी देताय ते सर्व तो फ्रीमध्येच शिकवणार आहे. एक्स्ट्रा जे आहे जे तुम्हाला यूट्यूबवरनं शिकवणार किंवा कोणताही कोर्स जरी तुम्ही केला तरी ते भेटणार नाही, ते मी तुम्हाला पेड शिकवणार आहे. ठीक आहे, आणि आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, चला ब्लॉगिंग शिकूया. त्याचा हा पहिला एपिसोड होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. माझं नाव आहे पंडित चंद्रकांत कातोडे आणि तुम्ही पाहत आहात PK एक्सप्लेन वरती. चला ब्लॉगिंग शिकूया.